नमस्कार. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं विभाजन व ऑफ खंडावर उपाययोजना. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की लँड रिफॉर्मर्स म्हणजे काय, म्हणजे ज्याला आपण भू सुधारणा असं म्हणतो, ते सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर विभाजन व अपखंडाचे जे काही दुष्परिणाम झाले होते भारतीय शेतीवर, ते सुद्धा आपण बघितलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण बघूया की भू सुधारणेचा नेमका अर्थ काय आहे ना. तर भू सुधारणा जे काय आहे ती एक आर्थिक संकल्पना असून त्यामध्ये ज्या काही दोन गोष्टीचा समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा अभिप्रेत करण्यात आला आहे, ती म्हणजे एक शेतकऱ्याच्या शेतजमिनीशी असणारे संबंध आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे की शेतजमिनीचा आकार कसा आहे. या दोन गोष्टी म्हणजे आर्थिक संस्था होत आणि या भू सुधारणेद्वारे दोहोंमध्ये संस्थागत बदल होत असताना शेतकऱ्याच्या शेतजमिनीशी असणारे संबंध आणि शेतांचा आकार या दोन्ही गोष्टी परस्पराशी कशा आहेत, संबंधित आहेत. म्हणजे कसं की शेतजमिनीशी असणारा संबंध आणि शेतजमिनीचा आकार या दोन्ही गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग भू सुधारणेची उद्दिष्ट काय आहेत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कुळाचे शोषण थांबविणे. या भू सुधारणेचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट जर का कुठलं असेल तर ते आहे की कुळाचे शोषण थांबविणे. म्हणजे कोणतीही मेहनत न करता जमीन मालकाला शेतजमिनीचा जो काही मोठा हिस्सा मिळतो, तर त्या जमिनीवर कष्ट करणाऱ्या कुळांचं शोषण थांबविण्यासाठी किंवा उद्देशाने भू सुधारणा करण्यात आली. दुसरं, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. म्हणजे ग्रामीण भागातील बहुसंख्य जनतेला जे काही फायदेशीर ठरेल अशा प्रकारे समाज रचनेमध्ये बदल करणे किंवा कुळाला अनुरूप असे उत्पादन पुनर्वितरण घडविणे हे दुसरे उद्दिष्ट होय. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसेल त्याची जमीन. जो प्रत्यक्ष जमीन कसतो आणि ज्याची जमिनीवर मालकी असल्याशिवाय उत्पादन वाढीला प्रेरणा मिळू शकत नाही, म्हणून शेतीत प्रत्यक्ष मेहनत करणाऱ्या वर्गाला जमिनीची मालकी देणे हा सुद्धा उद्देशाने भू सुधारणा करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथा जो काही उद्दिष्ट होता तो हा होता की शेती क्षेत्राचा विकास करणे. म्हणजे तांत्रिक प्रगतीमध्ये जे काही पूर्ण लाभ घेण्याकरिता शेतीचा जो काही आकार असेल, युक्त असेल किंवा किफायतशीर ठरविणे या उद्दिष्टाच्या पूर्ती करताच भू सुधारणा करण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये हा विचार करण्यात आला की मध्यस्थाचे उच्चाटन, कुळविषयक सुधारणा, कमाल भूधारण मर्यादा या तीन गोष्टी या शेती क्षेत्राच्या विकासामध्ये समाविष्ट करण्यात आलेला. त्यानंतर आपण बघूया की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नवीन धोरणाची जी काही प्रमुख उद्दिष्टे होती ती कोणती होती. तर कमाल भूधारणा मर्यादामध्ये ओलितांच्या शेतीसाठी जी काही 18 एकर किंवा विना ओलिताच्या शेतीसाठी 54 एकरापर्यंत कमी करणे. दुसरं, व्यक्तीऐवजी कुटुंब हा एकक किंवा युनिट मानून भूधारणा ठरविणे किंवा 5 व्यक्तीचे कुटुंब गृहीत धरून कमाल भूधारणा मर्यादा निश्चित करणे. सूट जमिनीची सवलती कमी करणे. त्याचप्रमाणे या कायद्याच्या अंमलबजावणी मागील तारखेपासून बेनामी व्यवहार रद्दबाबत करणे. या कायद्यातील दिवाणी कोर्टाच्या क्षेत्रावर बंधने घालणे किंवा भू सुधारणेबाबत बरेच कायदे भारतीय संघटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये जे काही समावेश करण्यात आले होते त्यामधून मूलभूत अधिकाराचा संकोच झाला किंवा त्यावर गादा आली म्हणून कोर्टातून दाद मागता येत नाही. या नवीन धोरणाच्या संदर्भामध्ये लक्षात घेऊन निरनिराळ्या राज्यांनी आपल्या सिलिंग कायद्यानुसार, ज्याला सिलिंग ऍक्ट असं आपण म्हणतो, ते संशोधन केली आणि कमाल भूधारणा मर्यादा निर्माण करण्यात आलेल्या. आता कायद्याच्या या काही अंमलबजावणीमध्ये ज्या काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणी कोणत्या कोणत्या निर्माण झाल्या, तर कायद्यामधील दोष सगळ्यात महत्वाचा यामध्ये दिसून आलेलं. म्हणजे सिलिंग कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी किंवा दोष जे राहिले त्याचा नेमका फायदा जो झाला तो जमीन मालकांना झाला. आणि सुरुवातीच्या कायद्यामध्ये व्यक्ती हा घटक मांडण्यात आला, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या नावावर कमाल मर्यादे इतकी जमीन ठेवता आली. पण ज्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत अशा कुटुंबाला त्यामुळे नवीन कमाल भूधारणा प्रभावी ठरला नाही. मोठा कालावधी
म्हणजे भू सुधारणेचं जे काही धोरण जाहीर करण्यात आलं किंवा कायदे करण्यात आलं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कालावधी गेला आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या नातेवाईकामध्ये किंवा मित्रमंडळीमध्ये किंवा ऑफिसामध्ये ज्या काही नोकराला जमिना विकल्याचं दाखविलं त्यामुळे खोटे व्यवहार करण्यात आले आणि त्यामुळे फारच थोडी जमीन अतिरिक्त ठरली. अपुरी माहिती व अकार्यक्षम यंत्रणा या कारणाने सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठा दोष असा दिसून येतो. कारण काय झालं की कायद्यानुसार जी काही कारवाई करायची झाल्यास त्यासाठी मालकी जो काही हक्क दर्शविणारे कागदपत्र जे काही लागतात, अनेक राज्यातील जमिनी मालकी हक्काच्या रेकॉर्ड्समध्ये किंवा अस्पष्ट किंवा अपुरे होते. त्यामुळे या रेकॉर्ड्सच्या अभावी अधिकार वर्गाला कारवाई करता आली नाही. आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय परिस्थिती जी काही होती, म्हणजे असंख्य राजकीय नेत्यांना या कायद्याच्या सुरुवातीपासून विरोध झाला आणि मोठ्या शेतकऱ्यांचे राजकारणामध्ये बरेच जे काही वर्चस्व होते तसा विरोध पत्करून सिलिंगचे कायदे राबविणे कठीण झाले. आणि या सर्व कारणांमुळे जे काही ठेवल्या गेलं होतं ते झालं नाही, योग्यरित्या झालं नाही. त्यानंतर आपण बघूया की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी शेती व शेतमालाचं जे काही विपणन आहे त्याबाबत आपण चर्चा करू. आता शेती ही पुनर्गठन योजनेचा एक भाग आहे किंवा अंग आहे. म्हणून भारत सरकारने सहकारी शेतीचा किंवा सहकारी धोरणाच्या स्वरूपामध्ये जे काही अंगीकार केला त्या भूसुधारणेमध्ये अंतिम उद्दिष्ट म्हणजे सरकारी शेतीची स्थापना करणे व त्याचबरोबर सरकारी ग्रामीण अर्थव्यवस्थेची रचना करणे. या बाबतीमध्ये महात्मा गांधी असे म्हणतात की जोपर्यंत आम्ही सहकारी शेतीचा अवलंब करत नाही तोपर्यंत शेतीपासून मिळणारा लाभ हा पूर्णशाने आम्ही प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच सरकारी शेतीचे प्रकार हे कसे झालेत तर एक हा जो प्रकार झाला तो सहकारी कुळ शेती पद्धती, ज्याला आपण म्हणू की कोऑपरेटिव्ह टेनंट फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, या पद्धतीनुसार जमिनीची विभागणी करण्यात येऊन ज्यालाच आपण काय म्हणतो की जमिनीचं भाग पाडण्यात आलं. नंतर हे भाग कसण्यासाठी शेतकऱ्यांचे खंडन देण्यात येतील आणि सहकारी कुळ शेती संस्थेने तयार केलेल्या नियमानुसार या शेतकऱ्यांना बी बियाणं, खते, अवजारं इत्यादी सामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल आणि या नव्या जमिनीचं जे काही उदाहरण आहे ती लागवडीखाली आणली जाईल. अशा ठिकाणी कुळ शेती संस्था स्थापन करणे योग्य ठरलं. त्यानंतर दुसरा प्रकार हा पडला की सहकारी सामूहिक शेती, ज्याला आपण कोऑपरेटिव्ह कलेक्टिव्ह फार्मिंग असं म्हणतो है ना. ही पद्धती अनेक वर्षापासून जमीन मालक एकत्र येऊन शेती व्यवसाय करत त्यांच्याजवळ शेतीची तुकडे एकत्र करून त्या सर्वांचं एकत्र परिवहन करण्यात आलं. यामध्ये लागवड व व्यवस्थापन ही जी दोन्ही कार्य होती ती शेतकऱ्यांच्या संयुक्त पद्धतीने करण्यात आली आणि या पद्धतीमध्ये सभासद शेतकऱ्यांच्या जवळ असणारी धारक क्षेत्राची जी काही मालकी होती ती जशीच्या तशी ठेवण्यात आली. तिसरा प्रकार हा पडला सहकारी सुधार शेती पद्धती, कोऑपरेटिव्ह बेटर फार्मिंग ज्याला आपण म्हणू. मोठ्या प्रमाणामधील उत्पादनामधील जे काही लाभ मिळवण्यापेक्षाही शेती व्यवसायामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने सहकारी सुधार शेती पद्धतीची निर्मिती झाली. म्हणजे सहकारी सुधार शेती संस्था स्थापन करण्याचं मागचं कारण हे होतं की शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचं बी बियाणं, उत्तम खते, आधुनिक अवजार उपलब्ध करून देणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतमालाच्या विक्रीची जी काही व्यवस्था असेल त्या संस्थेकडून करण्यात येईल आणि या प्रकारची सहकारी सुधार संस्थेला सहकारी सेवा संस्था असे सुद्धा म्हणता येईल. चौथा प्रकार जो पडला तो पडला सहकारी संयुक्त शेती पद्धती. शेती करण्याची अशी ही एक पद्धती होती की त्या पद्धतीमध्ये लहान किंवा छोटे शेतकरी आपल्या जमिनी एकत्रित करून किंवा एकत्रित न करता प्रत्येक लहान शेतकऱ्याने संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे शेती करण्याची शेती लाभधारक होऊ शकत नाही. म्हणून लहान शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन संयुक्त पद्धतीने शेती केल्यास ती लाभदायक होऊ शकते किंवा संयुक्तपणे करण्यात येणाऱ्या शेती पद्धतीला शेतकऱ्याच्या आपापल्या शेतीच्या तुकडीचा मालकी हक्क साबू ठेवू शकतो. आता हे जे सहकारी संयुक्त शेती पद्धतीमध्ये जे काही आपल्याला दिसून आलं त्याच्यामधलं जे काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला जे काही दिसून आले ते हे या पद्धतीचे होते
की या म्हणजे एकंदरीत सहकारी संयुक्त शेती पद्धतीचे जे काही ठळक वैशिष्ट्य होते ते आपण बघूया, की या पद्धतीमध्ये शेतकरी स्वेच्छेने सामील होत असतात किंवा कोणत्याही प्रकारची सक्ती त्यांच्यावर नसतं. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे स्वमनाने ते त्यामध्ये समाविष्ट होत होते. दुसरं, यात भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या जमीन तुकड्यावरचा पूर्ण हक्क असतो आणि या पद्धतीमध्ये शेतीचं समर्पण नसते. म्हणजे शेतीवर पूर्ण हक्क आहे, पण शेती पद्धतीमध्ये शेतीत समर्पण नसणे हे दुसरं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं. तिसरं, या पद्धतीमध्ये शेतकरी आपली शेती, पशुधन इत्यादीचा वापर संमिलित स्वरूपात करीत असतात. पहा, म्हणजे शेती आणि पशुधन या दोन्ही गोष्टी कशा आहेत? संमिलित स्वरूपामध्ये आहेत. त्याच्यानंतर जो काही चौथा वैशिष्ट्य जे काही आला, तो शेतीला पूर्ण एकच किंवा एकक समजून तिची देखभाल करणे, प्रबंध करण्यात येतो आणि प्रबंध समितीची निवड सर्व सदस्य करीत असतात. पाचवा वैशिष्ट्य, या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या भूमीच्या हिश्श्यानुसार किंवा समाजाच्या दृष्टीने योग्य मोबदला मिळत असतो. आता या पद्धतीवर किंवा या सहकारी शेती पद्धतीवर घेण्यात येणारे जे काही आक्षेप आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सेवा सहकारी समित्या आणि दुसरं सहकारी संयुक्त शेती समित्या. आता भारतामध्ये जे काही सेवा सहकारी समित्या होत्या त्याला आपण सर्व्हिस कोऑपरेशन किंवा कोऑपरेटिव्ह असं आपण म्हणू, त्यांनी विरोध नाही, कारण या समित्याचे जे काही कार्यक्षेत्र होते ते शेतकऱ्यांना बी बियाणं देणं, खतं देणं आणि आधुनिक अवजारं देणं, उपलब्ध करून देणं इतकंच होतं. आणि याबरोबरच ज्या काही समित्या शेतामध्ये होत्या त्याच्या उत्पादनाची, विपणनाची किंवा मार्केटिंगची व्यवस्था त्या करून देत होते. आता सहकारी शेतीवर घेण्यात येणारे जे काही आक्षेप आहेत ते आक्षेप हे होते, सगळ्यात पहिलं की भारतातील सहकारी शेती संस्थानामध्ये किंवा मनोवृत्ती विशेषक, संघटनात्मक व तंत्र अशा विविध प्रकारच्या आपल्याला उणिवा दिसून आल्या. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा सहकारी समित्या मिश्रित भांडवली कंपन्यांच्या स्वरूपात कार्य करीत असल्यामुळे भारतात भांडवलशाहीची शेती ही व्यवस्थेला प्रोत्साहन मिळालेले आहे. तिसरं, सेवा सहकारी समित्या या मध्यस्थाचे उच्चाटन व गरीब शेतकऱ्यांना स्वस्त भावात शेतीचे समान व अवजारे पुरवण्याबद्दल यशस्वी झाल्या नाहीत. सहकारी शेतीला भारतातील लोकमतांचा पाठिंबाच मिळाला नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यासारख्या नेत्यांनी सहकारी शेतीवर बराच भर दिला असूनही भारतातील सहकारी शेती जी होती ती संस्थांना फारशी प्रगती न केल्याने आढळून येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो काही आक्षेप होता तो सगळ्यात महत्वाचा आक्षेप हा होता की सहकारी शेतीला देशातील लोकमतांचा पाठिंबा मिळाला नाही आणि म्हणूनच सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याच्या सध्याचा योजना चालू ठेवण्याव्यतिरिक्त योजना काळामध्ये कोणताही अतिरिक्त कार्यक्रम सुचविण्यात आलेले नाही. मग आपण बघूया की भारताचा सहकारी शेतीची काय प्रगती झालेली है ना. भारतामध्ये सहकारी शेतीची काय प्रगती झाली. 30 जून 1971 जवळपास एक 40 ते 50 वर्ष अगोदरपर्यंत 8,819 जी काही शेती समित्या होत्या याची सदस्य संख्या होती 2.41 लाख आणि ही केवळ 2% शेतकऱ्यांच्या सहकारी शेतीच्या समित्या काम केल्या आणि एकूण क्षेत्रफळामध्ये जो काही हिस्सा म्हणू आपण है ना, तर जो काही हिस्सा होता तो फक्त 0.4% होता, 0.4% होता आणि म्हणजेच 4.75 लाख हेक्टर इतकाच होतो. पहा, म्हणजे 1971 आणि आज सुद्धा जास्तीत जास्त 0.8 म्हणजे ज्याला आपण डबल म्हणू म्हणजेच 8.75 किंवा 70 लाख हेक्टर फक्त इतकाच आहे. म्हणून आपल्याला असं प्रत्यक्षामध्ये सफल होताना आपल्याला ते दिसून येत नाही. त्यानंतर आपण बघूया शेतमालाचं विपणन. आता शेतमालाचं विपणन म्हणजे काय की विपणन ही एक अशी प्रक्रिया आहे की तिच्याद्वारे उत्पादन व खरीददार एकत्र येत असतात है ना. ज्याला आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये असं म्हणूया की खरेदी आणि विक्री दोन्ही गोष्टी एकत्रितपणे. त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला, गावातील महाजन व व्यापारी यांना
पिकाची विक्री करणे. म्हणजे भारतातील किसान आपल्याजवळ असलेल्या उत्पादनामध्ये बराच जो काही भाग असतो, शेतीचा जो काही भाग असतो, तो जवळच्या शहरातील व्यापाऱ्यांना विकतो आणि कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना अगतिकपणे या दारिद्र्याचा गैरफायदा घेऊन व्यापारी त्यांना सतत लुटत असतात आणि हे व्यापारी शेतकऱ्यांना अत्यंत कमी किमतीमध्ये किंवा पडत्या किमतीला त्यांच्यापासून माल खरेदी करून बऱ्याच जास्त किमतीला इतरत्र विकत असतो आणि अशा प्रकारे शेतकऱ्याची काय होत असते, सतत लूट होत असते. दुसरं, गावाच्या बाजारहाटामधील विक्री आहे ना. खेळात अजूनही बाजारहाट होतो आठवड्यातून एकदा, बरोबर आहे. आणि शेतकरी आपल्याकडील उत्पादनांचा लहानसा भाग त्या बाजारामध्ये विकावयास आणतात आणि याच बाजारामध्ये व्यापाराचे एजंट येतात आणि शेतीमालाची खरेदी करतात. आणि विशेष म्हणजे अशा या खेळातील बाजारामध्ये त्यांच्याजवळ भरपूर शेतमाल असतो. बाजारातील विक्री, ज्याला आपण सेल्स ऑफ द मँडीज म्हणू है ना. आता प्रत्येक ठिकाणी मंडी तयार झालेली, बरोबर, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मंडी तयार झाली आणि या बाजारातील मंडी किंवा गावातील खेळात अशा मंडी असतात आणि या बाजारामध्ये ठोक व्यापारी ज्याला म्हणून है ना. आणि खेळातील शेतकरी अडत्यांचा माल विकतात आणि दलालाने या अडथळ्याशी सहमत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या मालाची योग्य ती किंमत मिळत असते. आता सहकारी विपणन, ज्याला आपण कोऑपरेटिव्ह मार्केटिंग असं म्हणू, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मध्यस्थाच्या तावडीतून सोडवून त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी म्हणून सहकारी विपणनावर जोर देण्यात येतो. म्हणजे सहकारी विपणन समित्या किंवा बहुउद्देशीय समित्यांच्या सभासदांजवळून माल एकत्रित करून त्यांना सामूहिकपणे बाजारात विकण्यात येते. यामुळे जे काही सदस्य असतील त्यांची क्रय विक्री वाढते व त्यामुळे शेतकरी आपल्या उत्पादनाला चांगल्या किमतीमध्ये विकू शकतो. आता हे जे कृषी विपणन आहे, ज्याला आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग सिस्टम असं म्हणतो है ना. कृषी विपणन व्यवस्थेमध्ये जे काही दोष आहेत किंवा त्रुटी आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, ती सदोष संग्रहण व्यवस्था आहे. तुम्ही खूपदा असं पेपरच्या न्यूजमध्ये वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनामध्ये, FCIच्या गोडाऊनामध्ये इतके तांदूळ खराब झाले, इतके गहू खराब झाले पाण्यामुळे, योग्य व्यवस्था नसल्यामुळे. म्हणजे जे सदोष संग्रहण व्यवस्था जी आहे, स्टोरेज सिस्टम्स जी आहे ती एकदम बेकार आहे आणि त्या कारणाने सगळा माल किंवा धान्य हे व्यवस्थितपणे साठवणूक नसल्यामुळे ते सडतात किंवा खराब होतात. म्हणजे योग्य प्रकारचे गोदाम नसल्यामुळे तो मालाची नासाडी होते. श्रेणी विभाजनामध्ये अभाव, म्हणजे ग्रेडेशन्स ज्याला आपण म्हणतो, मालाचं जे ग्रेडेशन्स आहे ते मालाचं ग्रेडेशन्स किंवा धान्याचं ग्रेडेशन्स योग्य प्रकारे नाही आहे. म्हणजे लॅक ऑफ द ग्रेडियन्स असल्यामुळे योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचा भाग दिसून येत नाही आणि हा सगळ्यात मोठा कृषी विपणनाचा दोष आहे. त्याच्यानंतर अल्पविकसित वाहतूक व्यवस्था आहे. आता प्रत्येक ठिकाणी अंडर डेव्हलपमेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स असल्यामुळे भारताच्या ग्रामीण भागामधून जी काही वाहतूक व्यवस्था होते ती शहरामध्ये जाऊ शकत नाही आणि त्या कारणाने कृषी विपणनामध्ये हा सगळ्यात मोठा दोष आपल्याला दिसून येतो. मध्यस्थाची किंवा अडत्याची मोठी संख्या आहे ना. दिवसेंदिवस तुम्हाला असं दिसून येईल की जे काही मध्यस्थ आहेत किंवा ज्याला आपण मिडलमॅन म्हणतो, हे काय करतात, विपणन व्यवस्थेमध्ये ज्या काही संख्या आहे, मध्यस्थाची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्याला आपण वितरणाची जी काही चाल म्हणू किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ द चॅनल्स जे म्हणू, ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या कारणाने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची जी विक्री आहे ती कमी उत्पन्नामध्ये किंवा अर्ध्याच रकमेमध्ये द्यावं लागते. अनियमित बाजारपेठामध्ये जो काही कपटी व्यवहार आपल्याला दिसून येतो, त्यामुळे कृषी विपणन व्यवस्थेमध्ये हा सगळ्यात मोठा दोष आहे. कारण काय होतं की सरकार तुमचं व्यवहार हा समजा योग्य नाही ठेवला तर त्या कारणामुळे जो काही शेतकऱ्यांना शेतीचा जो काही मालभाव मिळायचा असतो तो मिळणार नाही. आणि किमतीबाबत माहिती देणाऱ्या यंत्रणाचा अभाव अजूनही भारतामध्ये सगळ्यात मोठं जर का जे काही असेल तर ते आहे की ज्या काही किमती आहेत त्या किमती तुम्हाला योग्य प्रकारे सांगत नाही किंवा दिसू देत नाही है ना. किमतीमुळेच हा सगळा घोळ होतो आहे. आणि समजा याची सरकार एक योग्य यंत्रणा जर का असेल आणि ही यंत्रणा समजा सुयोग्य प्रकरणामध्ये समजा काम करत असेल तर नक्कीच त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होईल, त्यांच्या मालाला होईल, त्यांच्या वस्तूंना होईल. पण असं होत नाही आणि या कारणामुळे
किमतीबाबतची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा अभाव असल्यामुळे कृषी विपणनामध्ये सगळ्यात मोठा दोष आहे. व्यापार करण्याच्या दृष्टीने वित्ताचा अभाव. आता सरकारी समित्याद्वारे ज्या काही वित्ताचा पुरवठा प्रामुख्याने आपल्यामध्ये करण्यात येतो आणि त्या करण्यात येत असल्यामुळे लहान किसानांना किंवा मात्र अजूनही भांडवलदारांकरिता जे काही व्यापारी असतील किंवा महाजन असतील यांच्याकडे जास्त असतो आणि त्या कारणाने शेतकऱ्यांमधील किंवा शेतकऱ्यांना ज्या काही बाजारपेठेमध्ये जायला हवं ते जाऊ देत नाही आणि त्याऐवजी गावामध्येच त्यांची मध्यस्थी करून सावकार किंवा व्यापारी मंडळी कमी किमतीमध्ये शेतमाल खरेदी करतात आणि हा सगळ्यात मोठा विपणनाचा भाग आहे आणि त्या कारणाने हा कृषी विपणनामध्ये सगळ्यात मोठा दोष आपल्याला दिसून येतो. आणि विपरीत परिस्थितीमध्ये जे काही विपणन आहे ज्याला म्हणतो आपण की मार्केटिंग इन ॲडव्हान्स सर्कमस्टन्सेस है ना, म्हणजे एक काळ असा होता की आपल्या शेतीला खंड देण्याकरिता आपल्या शेतमालाची ताबडतोब विक्री करावी लागत होती किंवा आता मात्र काही वर्षामध्ये देशामध्ये संपन्न अशा किसान वर्ग उदयास आल्यामुळे जे काही त्यांचा जो काही त्या वर्गाला जो काही खर्च भागवायचा आहे त्याच्या मालाची विक्री किंवा कमी किमतीमध्ये करावी लागत आहे. त्या वर्गाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाटेल त्या कमी किमतीला आपला माल विकावा लागत नाही आणि ही जमेची बाजू आहे. आणि आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे तो आपल्या मालाला बाजारात चांगली किंमत येईपर्यंत स्वतःकडेच तो माल ठेवू शकतो व बाजारात योग्य किंमत येईल तेव्हा तो माल विकू शकतो. पण असं होत नाही आणि त्या कारणाने हे जे विपरीत परिस्थितीचं जे काही विपणन तयार झालेलं आहे त्यामुळे कृषी विपणन व्यवस्थेमध्ये हे सगळ्यात मोठे दोष आपल्याला दिसून येतात. तर सगळ्यात पहिला दोष हा आहे की सदोष संग्रहण व्यवस्था, दुसरं श्रेणी विभाजनाचा अभाव, तिसरं अल्प विकसित वाहतूक व्यवस्था, चौथं मध्यस्थ्याची किंवा अडत्याची मोठी संख्या, पाचवं अनियमित बाजारपेठा किंवा कपटी व्यवहार आपण ज्याला म्हणू, सहावं किमतीबाबत माहिती देणाऱ्या यंत्रणेचा अभाव, सातवं व्यापार करण्याच्या दृष्टीने वित्ताचा अभाव आणि सगळ्यात शेवटचं विपरीत परिस्थितीचं विपणन. या सगळ्या कारणामुळे कृषी विपणन व्यवस्थेमध्ये दोष मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.